मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. लेट्स सी द व्ह्यू. खूप सुंदर व्ह्यू आहे इकडनं. काय व्ह्यू आहे इकडनं. आत्तापर्यंतचा माझा म्हणजे गोवा किंवा कोकणमधला सर्वात सुंदर व्ह्यू आहे रूममधनं. रूम इज सिम्पल. रूम नॉर्मल आहे, बट डिसंट आहे. इकडचं व्ह्यू खूप भारी. खूप 10 आउट ऑफ 10. कोणी शोधली? अजिंक्यने शोधली आहे रूम. तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला लोकेशन सांगतो. दॅट वुड बी ऑन रिक्वेस्ट गोष्ट असेल ती. गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. आता आपण रात्री 1 वाजता इथं पोचलोय. इट्स इन साऊथ गोवा, कॅनाकोना बीच, पॅलोलिम बीच. आणि इकडनं जे व्ह्यू आम्ही पाहतोय, आम्ही रात्री जो कष्ट घेऊन जो प्रवास केलाय, रात्रभर गाडी चालू, ते कुठेतरी आज मजा आली पाहून. व्ह्यू एकदम रिलॅक्स्ड वाटते. मस्त, एकदम जबरदस्त मजा आ गया. हो. रात्री खूप कष्ट झाले ड्राईव्ह करायला विराजला आणि अजिंक्यला. यांनी तर काही ड्राईव्ह केली नाही, 1% पण गाडी चालवली नाहीये. प्लस मध्येच झोपलाय. 11, 11:30 झोपून गेला. 2 तास झोपला निवांत. जाऊ ना खाली जाऊन बघू जरा कसं आहे समुद्र किनारा. ट्राय करायचं. ड्रोन फ्राय करायचं का? ड्रोन फ्लाय करूया. एकदम असा सुंदर असा व्ह्यू दाखवूयात आपण. परफेक्ट. लेट्स गो. आपण आत्ता खाली चालतो. खूप छान लोकेशन आहे तसं. आणि हा सुंदर असा व्ह्यू. हा व्ह्यू पण खूप सुंदर आहे. आता आपण चाललोय बीचवरती. हे लोक पहा कुठे गेलेत. आपण इथून सुंदर असे ड्रोन शॉट केले. खूप भारी शॉट्स. खूप वाढले, सो आम्ही आतमध्ये चाललोय. सकाळ सकाळच एवढं ऊन येतं, दुपारी काय होईल आय डोंट नो. लग्न झाले तुझं, प्लॅनिंग करायचं सगळ्या गोष्टींचं. हे 4 वाजता जाऊ शकतो. आणि मग ते गेट किती लांब होतो? गोवामध्ये आपला दुसरा दिवस आहे आणि आता आपण चाललो आहे एक्सप्लोर करायला बाकी गोष्टी. आता पहिला आपण इथं एक गाडी आपली चार्जला लावून आपण मग रेस्टॉरंटमध्ये जेवण करणार आहे. बट ओव्हरऑल छान क्लायमेट आहे, वेदर छान आहे, सर्व गोष्टी छान वाटत आहेत, फील छान येतोय. आणि अजिंक्यच्या स्टोरीज तुम्ही पहा, अजिंक्य खूप छान छान स्टोरीज टाकतोय. लाईव्ह अपडेट फोटो काढला गेला कसं 1 मिनिटात अपलोड आहे त्याचा स्टोरी. लगेच. आपल्याकडे नाही, आपण डिले, आपण खूप नंतर न टाकतो. 2 महिन्यानंतर टाकतो. किती लांब आहे रे चार्जर? 1 किलोमीटर. एकदा तसे आपल्याकडं शिल्लक आहे चार्जिंग, बट इथं जवळच आहे म्हणून आपण चार्जिंग लावून जाणार आहे. कारण साऊथ साईडला साऊथ साईडला खूप कमी ऑप्शन आहेत चार्जिंगचे. एक आहे इथं स्टॅटिकचा 1.5 किलोमीटरचं वरती. सो वी विल जस्ट चार्जिंगला लावून आपण फिरत नाही. आपल्याला द केपला जायचं ना साऊथला अजून. अजिंक्य संध्याकाळी जायचं. इव्हनिंगला आपण सनसेट पाहायला जायचं ना. इव्हनिंगला सनसेटला केपला जायचं आणि तिथे मस्त तरी काहीतरी खायला किंवा प्यायला. प्यायला घेऊया. फॉर व्हेज नॉर्थ इंडियन फूड.
डिलिशियस डोसा क्लोजिंग ऑन 29 अरे EV चार्जर आहे. ह्याच संपत आले का? नाही 2 आहेत रे. पण इकडे आपण गाडी चार्ज करून जाणार आहे फिरायला. 1 किलोमीटरवरती चार्जर मिळायला आपल्याला. आता आपण इकडे गोवन रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला आलो. दुपारचे वाजलेत आहे 1 आणि आम्हाला लागली आहे भूक. रात्री ॲक्च्युली आम्ही डिनर स्किप केला बिकॉज खूप उशीर झालेला आणि आम्हाला भूक पण नव्हती लागली. आता आम्ही या रेस्टॉरंटमध्ये छान असं सुरमई थाळी आणि फिश ट्राय आऊट करतो. आपला तर लंच झाला आहे छान असा. गाडी पण आपली चार्ज होती आहे आणि आम्ही इथं थोडं टाईमपास करत बसलो आहे. एक 15 मिनिट्समध्ये आम्ही निघूयात म्हणजे थोडी गाडी आपली चार्ज होईल या पद्धतीने. रेस्टॉरंटवाल्यांनी चांगली हेल्प केली आपली. चार्जर इथून 700 मीटर लांब होतं तर त्यांची 2 व्हीलर घेऊन गेलो. तिथं गाडी चार्ज करून 2 व्हीलरवरती आलो आणि तोपर्यंत आमचं जेवण आलं होतं. आत्ता मी आमची गाडी घ्यायला चाललो आहे जी चार्जिंगला लावलेली. इथून 1 किलोमीटर आहे. आता 1 किलोमीटर आम्ही चालत चाललो. आणि टेम्परेचर किती असेल? टेम्परेचर 40 असेल. 37 डिग्रीमध्ये आम्ही चालत चाललो. मी 37 म्हटलं. जेवण पण छान झाले सो ते जिरेल जास्तपर्यंत. 32 आहे. काकांना वाटते कॅब आपण करणार आहे का? 32 आहे. 8.6 किलोमीटर ऑफरोडिंग. कोला बीच. कोका कोला. अरे बाहेरच्या क्लायमेट सोबत अक्लिमेटाईज होण्यासाठी. अजिंक्य कुठं घेऊन आलाय का तू? अरे तू थांब रे, लय बेस्ट आहे खाली. शेवट लय बेस्ट आहे. चल की अरे पुढं. किती वेळात आलाय? 1 किलोमीटर आपण असं खाली चाललोय. तू URT गावाला जाऊन आले. तर अजिंक्य कुठं घेऊन चाललाय रे? आपण चाललोय कायाकिंगला. कोणत्या बीच वरती? कोला. मग ते बीच वरती काय करतात की नाही नाला ते बॅकवॉटर आहे बट खूप असं क्लिअर बॅकवॉटर आहे. हो गुडघ्या एवढंच पाणी आहे पण खूप खूप क्लीन. रस्ता आहे का इथं? घासणारच की. अरे हा काय रस्ता आहे का? अरे भाई कहाँ लेके आए हमको? ये गाड़ी भी बोल रही है ये क्या है? ये क्या है? रास्ता है क्या? इधर देखो झाड़ी में अटक रही है गाड़ी. थोड़ा सहन करो. अभी और एक झटका लगेगा. ये देखो ये भी आ गए. इन्होंने हम लोग को बताया था इधर मिलेगा कायाकिंग कोला बीच. जाती रे आम्ही देऊ ये देखो फिर से बोला ना उधर जाओ. सीधा जा. हाँ उनका कायाकिंग है फिर. अभी गुटखा खाने वाले का था. अभी धीरे धीरे जाते हैं. अजय देवगन फैन क्लब वाले वो. बट बहुत मस्त है ये कायाकिंग का एक्सपीरियंस. चलो इधर ड्रिफ्ट मारतो. It's called Kola Beach. Never been sure where faith begins. Guess I'm still waiting for something to hit. इकडे आता आपण कायाकिंग करणार कोला बीच वरती. Not sure if someone's listening. आहे ना? But खूप traffic you're झालं इकडे. silent. Your hand on my skin feels like it's an answer or close enough to it. 'Cause I don't know where we go when the light fades out. If there's a voice in the sky or if it's quiet. But I'm a believer if believing means you. 'Cause in your eyes I might find heaven. सनसेट पाहायला. मोस्ट ब्युटिफुल सनसेट पॉइंट गोवा. काय खाणार आहे का तिकडे? भूक लागली कारण की समथिंग स्नॅक्स. मी फर्स्ट टाइमच चाललो होतो की गोवाला. हो मी पण फर्स्ट टाइम चाललोय.
रिसॉर्ट आहे. Is there any other road before all this darkness feels so bright to me? सो प्रदीप गोवा खूप छान लोकेशन होतं. छान तिथं आम्ही भरपूर काय काय युनिक प्लेट्स डिशेस खाल्ल्या आणि आता आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडं. आज आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्टे करतोय. वी आर गोईंग फ्रॉम साऊथ गोवा टुवर्ड्स नॉर्थ गोवा. त्यामध्ये मध्ये आम्ही वेगवेगळे लोकेशन्स पाहतोय, वेगवेगळ्या हॉटेल्सला स्टे करणार आहे. आजचं हॉटेल कोणतं आहे अजिंक्य? आय शो यू द हॉटेल. उद्या आम्ही रेस्ट करणार आहे, चिल करणार आहे. जास्त गोष्टी आम्ही पळापळ करणार नाही. खूपच भारी शोधलंय तुम्ही लोकांनी. विच इज द हॉटेल? प्लॅनेट हॉलिवूड. हॉलिवूड मध्ये राहतोय आपण आज. बॉलिवूड का हॉलिवूड? त्याला थांब. ठीक आहे. सो आपण इकडे हॉटेलला पोहोचलोय आणि चेक इन इकडे आहे का? मेरी चेक इन. किती वाजलेत आत्ता? 9:30. 9:30ला आपण हॉटेलला पोहोचलो. ॲक्च्युली सीन असं आहे की आत्ता हॉटेल सगळे फुल आहे तिकडे, बिकॉज सॅटर्डे संडे आहे. सो आम्हाला हॉटेल आत्ता खूप शोधायला लागलं आणि फायनली एक हॉटेल मिळालं. सो लेट्स सी. 10:03 झालेत. आम्ही अजून हॉटेल फायनल नाही केलं, कुठं थांबायचं आजच्या रात्रीसाठी. सो आता आम्ही एका प्रॉपर्टीमध्ये चाललो आहे. मोस्टली तिथेच आम्ही राहू, बिकॉज मोस्टली बाकी सर्व प्रॉपर्टीज फुल आहेत. सो जे मिळते तिथं आत्ता आम्ही राहायचं डिसाईड केलं आहे. सो पाहूया प्रॉपर्टी कशी आहे. Never been sure where faith begins. Guess I'm still आता आम्ही चेक इन करतोय. चेक इन करून थोडी स्विमिंग करेल अँड देन वी विल रेस्ट. रूममध्ये चेक इन केले. रात्रीच्या 11 वाजता पूल चालू करायला लावले. नाईट पूल अलाउड केला आहे त्यांनी.